शाहीर विठ्ठल उमप यांना आज दादू इंदुरीकर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। कला क्षेत्रात कार्य करणाऱ्या अश्वघोष या संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो। परळ इथल्या दामोदर नाट्यगृहात आज वगनाट्य सम्राट दादू इंदुरीकर जीवनगौरव पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। कला क्षेत्रातील पुरस्कार विठ्ठल उमप यांना तर साहित्य क्षेत्रातील पुरस्कार डॉक्टर रावसाहेब कसबे यांना देण्यात आला। शबाना आझमी आणि एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। यावेळी सत्कारमूर्ती शाहिरांनी एक कवन गाऊन उपस्थितांची वाहवा मिळवली। सावळ्या कुंभारा माझ्या दादवा नित्य राहील स्मरण, सावळ्या कुंभारा माझ्या दादवा नित्य राहील स्मरण। दादू इंदुरीकर यांच्यावर आधारित विशेषांकाचंही यावेळी प्रकाशन करण्यात आलं। याच कार्यक्रमात लावणी नृत्यांगना मेधा घाडगे, गायिका उर्मिला धनगर यांचा सत्कार अभिनेत्री शबाना आझमी यांच्या हस्ते करण्यात आला। दादू इंदुरीकर यांच्याबद्दल बोलताना कलाकारांचं समाजातलं स्थान हे डॉक्टर आणि तत्सम व्यावसायिकांपेक्षा वेगळं नसल्याचं मत शबाना आझमी यांनी मांडलं। कला में ये शक्ति है कि वो अपने अतराफ ऐसी मिट्टी गीली करता है जिस मिट्टी में नया अंकुर फूट सकता है। इसीलिए किसी तरह से भी कला को हम अगर डॉक्टर या साइंटिस्ट से कम सोचेंगे तो हम गलत सोचेंगे। शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि दादू इंदुरीकर यांच्या महाराष्ट्र लढ्यातील योगदानाबद्दल लोकांना विसर पडत असल्याचं आयोजकांनी म्हटलंय। राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या दादू इंदुरीकरांच्या नावानं सरकारनं पुरस्कार द्यावा अशी मागणी विठ्ठल उमप यांनी यावेळी केली। आपली मुंबई, परळ।